अनुभव वाचा. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मी आईला विचारले. तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. अगं आई, किती जड आहे पिशवी, काय आहे एवढा यात? मी विचारले. हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, त्या ओझ्याने आईचे हात लाल झाले होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागेल ग आई? मी विचारले. किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला. मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, वा रे, तुझं व्यवहार ज्ञान. वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केलं. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारले. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं. माझं काम हलकं झालं. आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ. म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझ्या व्यवहार ज्ञानही वाढेल. ये था बेटा इस टॉपिक की रीडिंग. वीडियो अच्छा लगे तो आपके फ्रेंड्स के साथ ज़रूर शेयर कीजिए एंड प्लीज़ सब्सक्राइब टू द चैनल. थैंक यू.